बातमीत सत्यता हीच आमची ओळख। ज्यांचे मोठे साम्राज्य आहे ते वाचवण्यासाठी ते आज सत्ताधाऱ्यांसोबत जाऊन बसले असल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे महासचिव सचिन सावंत यांनी माजी आमदार कुणाल पाटील यांचं नाव न घेता त्यांच्यावर केली आहे। धुळे जिल्हा आणि शहर काँग्रेस कमिटीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते। या प्रसंगी खासदार शोभाताई बच्छाव मंचावर उपस्थित होत्या। धुळे ग्रामीणचे माजी आमदार तसेच काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष कुणाल पाटील यांनी काँग्रेसचा हात सोडत हजारो कार्यकर्त्यांसह नुकताच भाजपामध्ये प्रवेश केला। त्या पार्श्वभूमीवर धुळ्यामध्ये काँग्रेसच्या वतीने कार्यकर्त्यांची जिल्हास्तरीय आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती। काँग्रेस नावाच्या नदीचं सध्या शुद्धीकरण सुरू आहे। गाळ वाहून गेला असून सध्या पक्षात 24 कॅरेट सोनं उरलं असल्याचं सावंत यावेळी म्हणाले। ज्यांच्यावर भाजपने भ्रष्टाचाराचे आरोप केले तेच आज त्यांच्या शेजारी जाऊन बसलेत। ज्यांची गरज आहे ते आमच्या सोबत आहेत। सामान्यातला सामान्य कार्यकर्ता येणाऱ्या काळात या दिग्गजांचा पराभव करून त्यांना त्यांची जागा दाखवेल असं म्हणत सचिन सावंत यांनी यावेळी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला। सदर बैठकीस शेकडोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। निश्चितपणे आता याच्यासाठी जी प्रक्रिया आता सुरू करण्यात आलेली आहे, इथं जिल्हाध्यक्ष असेल किंवा इतर सगळ्या नेमणुका या लवकरच होताना तुम्हाला दिसतील। आणि मी जसं मगाशी म्हणालो, हे 24 कॅरेट सोनं आता राहिलेलं आहे। नदीचं शुद्धीकरण चाललेलं आहे काँग्रेसचं। त्यामुळे मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षामध्ये जो चाललाय तो गाळ चाललेला आहे। ज्यांना विचारांची कास देखील, त्यांच्या विचारांचे देखील लोक नाहीये, पण तो त्यांना विरोधक संपवायचे। त्यामुळे लोकशाही वाचवण्यासाठी पुन्हा जर खऱ्या अर्थानं हा लढा उभारायचा असेल तर खऱ्या विचारांच्या कार्यकर्त्यांची गरज आहे आणि ते विचारांचा कार्यकर्ता आमच्याकडे आहे। आणि निश्चितपणे हे जे महाराष्ट्रामध्ये तुम्ही जर राजकारण पाहिलं, ज्यांच्यावरती आरोप केले गेले, ज्यांच्यावरती चौकशा लावल्या गेल्या, तेच आता भारतीय जनता पक्षामध्ये दिसत आहेत, त्यांच्या बाजूला दिसत आहेत। हे महायुतीचं सरकार महाभ्रष्ट सरकार आहे, कारण इतर पक्षामध्ये सगळे भ्रष्टाचारी ज्यांनी भाजपने आरोप केले ते सगळे त्यांच्या बरोबर आहेत। त्यामुळे ह्याचा जर विरोध करायचा असेल तर निश्चितपणे जनतेला काँग्रेसशिवाय पर्याय नाही आणि काँग्रेसला मजबूत केल्याशिवाय दुसरा पर्याय आता जनतेसमोर नाहीये। असं आहे की इतिहास सांगतो की राजाशिवाय सैन्य लढलं होतं आणि औरंगजेबाला महाराष्ट्र जिंकता आला नाही, स्वराज्य जिंकता आलं नाही, हे आपण पाहतोय। त्यामुळे ज्यांची गरज आहे ते सगळे आमच्या बरोबर आहेत आणि त्यातनंच पुढच्या कालावधीमध्ये सामान्यातलं सामान्य वर्गामधलं आलेलं नेतृत्व या मोठ्या दिग्गजांचा मोठ्या फरकानं पराभव करेल, कारण जनता आमच्या पाठीशी उभी राहील। ज्यावेळेला जनता ज्याच्या बरोबर असते तोच हिरो असतो, हे लक्षात घ्या। आणि ते सगळे हिरो आमच्या बाजूला असणार आहेत पुढच्या कालावधीमध्ये। त्यामुळे आज मी सांगून चाललेलो आहे की पुढच्या कालावधीमध्ये यांच्याकडे गेलेले सगळे ते विचार न घेता गेलेले आहेत, स्वतःची साम्राज्य वाचवायला तिकडे गेलेले आहेत। आमच्याकडे विचारांनी समृद्ध असलेले लोक आहेत, त्यांच्यामधलाच एक कार्यकर्ता प्रत्येक मतदारसंघामध्ये उठेल आणि या सगळ्यांना धरणी दाखवेल। मुख्य संपादक जतीन बोरसे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या JBTV न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।